नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। दुधनी रेल्वे स्टेशन येथील अंडरग्राउंड ब्रिजच्या निकृष्ट कामाबद्दल आरपीआय आठवले गटाचे निवेदन। दुधनी रेल्वे स्टेशन येथील अंडरग्राउंड ब्रिजच्या निकृष्ट कामाबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने गंभीर आक्षेप घेऊन पर्यायी रस्त्यासाठी सोलापूर मंडल प्रबंधकांकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे। अक्कलकोट तालुक्यातील दुधनी रेल्वे स्टेशन येथे सुरू असलेल्या अंडरग्राउंड ब्रिजच्या निकृष्ट कामाची आणि नागरिकांना पर्यायी रस्त्याविना प्रचंड गैरसोय होत असल्याने आरपीआय आठवले गटाने व स्थानिक नागरिकांनी सोलापूर मंडल रेल्वे प्रबंधक डॉक्टर सुनीत मिश्रा यांच्याकडे गंभीर आक्षेप नोंदविला आहे। निवेदन सादर करताना सोलापूर मंडल रेल्वेचे तांत्रिक सहाय्यक योगेश यादव, रेल्वे अधिकारी व आरपीआय आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष सैदाप्पा झळकी, दुधनी शहर अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी, दुधनी शहर मुस्लिम आघाडी अध्यक्ष मेहंदी मिया जिडगे, संतोष ठक्का, हाजी नाकेदार, सद्दाम शेख, मच्छिंद्र शिंगे, वशीम पटेल व नागरिक उपस्थित होते। रयत संवादसाठी विश्वनाथ राठोड, दुधनी, अक्कलकोट। काही कामासाठी निवेदन दिलंय। त्यात सुरू असलेले अंडरग्राउंड रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे असून आणि पाऊस आल्यावर ते अगोदर आम्ही हे दिलं होतं निवेदन पर्यायी रस्ता करून हे काम चालू करा म्हणून। आतापर्यंत ते काम चालू केलं नाही। आता या भागात राहणाऱ्या ज्या करणाऱ्या लोकांना खूप त्रास होत आहे। पण हे काम पण निकृष्ट दर्जाचे व्हायला लागले। सिमेंट बघा हे घट झालेले दिसते, हे बघा हेच वापरून हे काम करावं लागलं आहे। त्याच्यामध्ये पाहू शकता हे सगळे घट झालेले हे सिमेंटचे घट झालेले हेच वापरून ते कामं सुरू करायला लागले। त्याच्याबद्दल आता आणखीन एकदा हे शेवटचे आमचे मागणी आहेत। दर्जेदार व्हावा, हे लोकांना परवडण्यासारखं, त्यांना 4 दिवस टिकण्यासारखं काम व्हायला पाहिजे। म्हणजे इकडचे पण रस्ता हे काम हे अंडरग्राउंड पुलाचे काम हे संतगतीने चालू आहे। त्यामुळे ते खूप पावसामुळे लोकांचे त्रास व्हायला लागले। त्याबद्दल ते कामं जे वापरतात सगळे निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून हे करायला लागले। हे सगळं चौकशी व्हायला पाहिजे।